आणि आजच्या मुक्ताई नगर परिषदेच्या आपल्या सर्वात कमी वयाच्या उमेदवार संजना चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सोबत 17 लोकांचं पॅनल आहे ना बाबा, 17 लोकांचं पॅनल उभा आहे. त्यांची नावं मी घेत नाही, घेऊ. प्रशांत अशोक टोंगे, जाफर अली नजीर अली, नितीन वंजारी, खान मोहम्मद, अनस नूर मोहम्मद खान शाहबाज, प्रीती राजनाथ वानखेडे, अंजनाबाई सोनावणे, नाना बोदडे, शेख शकूर, शेख लुकमान, यशोदा माळी, संतोष कोळी, शेख इमाम, प्रमोद भारंबे, सविता सुभाष भलभले, देवयानी निलेश शिरसाट, ज्योती तानाजी धनगर. बरं झाले सगळे. आता या सगळ्यांना मतदान करायचं काम कुणाचं आहे? तुमच्या सगळ्यांचं आहे ना. 2 तारखेला कुठलं धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे तुम्हाला आणि संजना पाटील आणि बाकी सर्व उमेदवारांना विजयी करायचं. आणि त्याचबरोबर वरणगावच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तृप्ता महाजन आणि यावर जी स्वाती मनोहर पाटील, तिन्ही आपल्या लाडक्या बहिणी आहेत. महिला राज या आहे का? कारण महिला सगळ्या इथे मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो की संतांची लाडकी बहीण मुक्ताई माऊलीच्या प्रस्थान सोहळ्याला मी चंदू आलो होतो ना आणि माऊली समोर नतमस्तक झालो होतो. आज पुन्हा या मुक्ताई नगरला माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना भेटायला आलोय. मी आपलं दर्शन घ्यायला आलोय, आपल्याशी संवाद साधायला आलोय. आणि म्हणून मुक्ताई नगरच्या विकासाची पालखी शिवसेनेच्या खांद्यावर द्या ही विनंती करायला आपल्यासाठी आलोय. संजना चंद्रकांत पाटील या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. आपली संजना अतिशय कमी वयाची आहे. मी तिला ताई म्हणणार नाही, ती माझी लाडकी भाची आहे आणि मी तिचा मामा आहे. आता बघा, भाचीला मतदान करणार की नाही? पक्का करणार. लाडक्या बहिणींकडून मी शब्द घेतोय आणि लाडक्या भावांकडून भाचीला मतदान करणार 100%. आणि आपल्या टीमला पण मतदान करायचं. मी ज्यांची नावं घेतलेली आहे आणि ज्यांची नावं घेतली ती आपल्या नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, त्यांना पण मी सांगतो, तुम्ही स्वतःचं मत मागताना नगराध्यक्ष पदाच्या संजना ताईचं पण मत मागायचं आहे. 1 मत नगराध्यक्ष पदासाठी, 1 मत नगरसेवक पदासाठी. म्हणजे 1 जण आल्यावर किती मतदान करेल? 2 ना 3 ना. अच्छा, असंच आहे का इथं? बाकी ठिकाणी 2-2 आहेत रे. बर, मग सोपं आहे अजून काम. आणि म्हणून आपले आमदार चंद्रकांत पाटलांची लेक आहे. बापा एवढीच हुशार आहे ती. आणि मुक्ताईचं विजन विकासाचं असलेले आपले चंद्रकांत पाटील आहेत. चंदू दादा आमदार आणि संजना नगराध्यक्ष होणार की नाही? पक्का. आणि म्हणजे मुक्ताई नगरच्या विकासाला डबल इंजिन लागेल. म्हणजे डबल विकास. आणि म्हणून मुक्ताईचा आशीर्वाद ही विकासाची साथ. संजना ताईंनाच आपल्या सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगायला आलोय. आणि म्हणून
मी आपल्याला एवढंच सांगतो की विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे. इतकी वर्ष कोण नगराध्यक्ष होतो चंदू? कुठल्या पार्टीचे? आणि म्हणून इतक्या वर्ष मुक्ताईनगरचा विकास झाला का? चेहरा मोहरा बदलला का? जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला का? वर्षानुवर्ष सत्ता होती, विकास कुठे गेला? कुठे गेला? रस्ते, गटारी, दिवाबत्तीची सोय आहे का? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणींना पाणी मिळते का वेळेवर? मला हे सांगा. इथं बाजूला नदी आहे, बरोबर ना? आता आपण 22 कोटीची योजना दिली आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाणी मिळणार. मुक्ताईनगरचा कायापालट होणार. चंदू, तुला मी किती पैसे दिले मी मुख्यमंत्री असताना? सांगे इमानदारी. 5,000 कोटी रुपये. कशासाठी? सिंचनासाठी दिले 3,500 कोटी. सिंचनासाठी 3,500 कोटी. रस्त्यांसाठी 500 कोटी. रस्त्यांसाठी 500 कोटी. MIDC साठी 500 कोटी रुपये. MIDC साठी 500 कोटी. शहरांच्या विकासासाठी 500 कोटी रुपये. तिघं. आणि 3 शहरांच्या विकास. आणि दुसरं काहीतरी होतं ना बोला तू? पुलांचा. पुलासाठी 150 कोटी रुपये दिले. पुलासाठी 150 कोटी. हे बघा, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, दिलेला शब्द पाळतो. म्हणून गुलाबराव मगाशी म्हणाले की लाडकी बहीण योजना सुरू करताना खूप अडथळे आले, काही लोक कोर्टात गेले, पण तुमचा हा भाऊ मुख्यमंत्री होता, त्यामुळे सगळे अडथळे दूर केले आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि ती सुरू झालेली योजना कोणी माई का लाल आला तरी बंद होणार नाही. फक्त तुम्हाला 1,500 रुपयावर ठेवणार नाही. हा, हेलिकॉप्टरचं टेकऑफ आहे. ओके. 1,500 रुपयावर ठेवणार नाही. तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून अजून ताकद देणार, स्वतःच्या पायावर उभं करणार, तुम्हाला गट तयार करून स्वयंरोजगार स्वतःचा व्यवसाय करायला मदत करणार. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचंय, लखपती झालेला. आणि जे बोलतोय ना ते करून दाखवणार. तुम्ही 2.5 वर्षात पाहिलंय, 2.5 वर्षात पाहिलंय कुठल्या कुठल्या योजना केल्या ते गुलाबरावनी सांगितलंय, मी त्या परत सांगत नाही. परंतु विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचं काम तुमच्या या भावाने केलंय, एकनाथ शिंदेनी केलंय. या अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. आईचं नाव आपल्या नावाच्या समोर फक्त पहिले लावत नव्हते, वडिलांचं लावत होते. आता आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेच्या काळात घेतला. असे अनेक निर्णय आपण घेतले. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता बिलकुल मागे हटायचं नाही. शिवसैनिक एकदा पेटला, कार्यकर्ता एकदा पेटला की तो पार निवडणूक जिंकल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आणि ते सगळे जातीपातीचे लोक आहेत, सगळे लोक इथं आहेत, सगळ्या धर्माचे लोक आहेत, एकत्र उमेदवार आहेत. आणि म्हणून जातपात काय बघू नका. जातपात न बघता विकासाला साथ द्या, विकासाला साथ द्या असं मी विनंती करतो आपल्याला. डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे. खुर्ची आपला अजेंडा नाही. ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आपला अजेंडा आहे. हा एकनाथ शिंदे पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलोय म्हणून गरिबी बघितली आहे. माझ्या आईची, पत्नीची काटकसर पाहिली आहे, तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिथूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. लाडक्या भावांना देखील आम्ही देणार. लाडक्या भावांना पण जे काही योजना केली होती थांबली, आता ती योजना पण सुरू करणार. कारण MIDC पाहिजे,
MID काय रे चंदू? मंजूर केली आपण थोडं प्रोसेसमध्ये हा मंजूर केली प्रोसेसमध्ये. मंजूर केली बाबा. आता प्रक्रिया आहे सुरू. आता मी उदय सामंतना सांगतो तात्काळ याची प्रक्रिया करा आणि MIDC सुरू करा. आणि म्हणून मैं करता हूं कमिटमेंट. मेरा काम है परमानेंट. मेरा विजन सिर्फ डेव्हलपमेंट है, डेव्हलपमेंट. आणि म्हणून विकास आपण करा. इथं पाणी मंत्री आहेत. पाणी पुरवठा या ठिकाणी पाणी पुरवठा होतोय बाबा. पाणी पुरवठा चालू आहे. हो चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. बर सगळ्या गावांना योजना दिल्या आहे. मग तुम्हाला धन्यवाद. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, नुसत्या गप्पा मारायच्या नाही, पोकळ आश्वासन नाही, पक्क काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या ठिकाणी परिवर्तन घडवा, परिवर्तनाची नांदी घडवा. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मत, असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आपल्याला मी एकच सांगतो की या आमदारांच्या बद्दल काय बोलायचं. दिसायला शांत आहे असा आमचा चंद्रकांत, पण जो कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायचं काम पण चंद्रकांत करतो. इलाका किसका भी हो, धमाका हम ही करेंगे. जलवा किसी का भी हो, जुलूस हम ही निकालेंगे. अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, बघा मी कमिटमेंट देतो तो पाळतो. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या 2 तारखेला आपल्याला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे. वकफ बोर्डाला आपण पैसे दिले. मुस्लिम समाजाची योजना किती? 12 कोटी, 10 कोटी रुपये दिले, 12 कोटी रुपये दिले. 12 कोटी रुपये दिले. आणि त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो, जे आपले देशप्रेमी हिंदू मुस्लिम सगळे जे आहेत ते आपले आहेत. आणि म्हणून यांना सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे. इथे जात पात धर्म काही नाही. इथे फक्त विकास आणि विकास. लोकांना परिवर्तन पाहिजे ना, तुम्हाला बदल पाहिजे ना, तुम्हाला विकास पाहिजे ना, तुम्हाला लाडकी बहीण सुरू पाहिजे ना, लाडका भाऊ योजना पाहिजे, ज्येष्ठांची योजना पाहिजे, शेतकऱ्यांची योजना पाहिजे ना. आणि म्हणून मी सांगतो, चंदू, बाळासाहेबांनी 1995ला महायुतीचं सरकार होतं. त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये साबीर शेख मंत्री होते. आणि आपल्या मंत्रिमंडळात, आपल्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात पण अब्दुल सत्तार होते. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी मिळून विकास करा. बिलकुल सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पुढे जायचं आहे. या ठिकाणी आपला जो विकासाचा मुद्दा आहे तो पुढे घेऊन जायचा आहे. आणि म्हणून चंदू भाऊ, तुम्हाला मी शुभेच्छा देतो. चंदू घाबरत नाही, हा कोणाला डबरत नाही. सगळ्या लोक अंगावर घेत आले तरी सुद्धा त्यांना शिंगावर घेणारा हा चंदू तुमचा आमदार आहे. आणि म्हणून आमदार तुम्ही चंदू भाऊला निवडून दिलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आमदार कसा असावा, तो चंदूबाई जसा असावा. लोकप्रतिनिधी कसा असावा, तो चंदूबाई सारखा असावा. एवढंच मी आपल्याला सांगतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. येत्या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्या संजना ताई आणि तिच्या बरोबरची पूर्ण टीम, या सगळ्यांना धनुष्यबाणासमोर बटन दाबून या ठिकाणी विजयी करायचं आहे. आणि मगाशी मी 2 नावं आणखी घेतली, त्यांची महाजनताई आले ते. महाजनताई आणि पाटीलताई यावलची, या तिन्ही लोकांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून
विजयी करा ही विनंती आपल्याला करतो. बाकी 2 तारखेला तुम्ही हे काम करा. 3 तारखेला विजयाचे फटाके तुम्हालाच फोडायचे आहेत आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. नगर विकास विभागाच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही, कारण याचं नाव आहे मुक्ताई नगर. आणि म्हणून याला जेवढा काही निधी लागेल तो नगर विकास विभागाच्या माध्यमातून हा एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द देतो. ये बाला साहब का सच्चा सैनिक है, किसी से नहीं डरता. ये एकनाथ शिंदे है जो बोलता है वही करता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.